गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपल्या 12th बायोलॉजीमध्ये असलेला जो फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट आपण स्टार्ट करणार आहे. ओके. आता त्यामध्ये ॲक्च्युली जो लोअर रिप्रोडक्शनचा जो पार्ट आहे म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन त्याला आपण म्हणतो लोअर प्लांट्समध्ये असलेलं. ओके. तो आपण डिस्कस करणार नाही आहे कारण की तो पार्ट काय केलेला आहे, डिलीट केलेला आहे. लक्षात ठेवायचं 2021साठी आपल्याला फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे हायर प्लांट्समध्ये तेवढंच आहे. ओके. अगोदर समजून घ्या आपण काय व्हॉट इज मीन बाय रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं, रिप्रोडक्शन इज नथिंग बट ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस ए इंडिव्हिज्युअल ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस ए इंडिव्हिज्युअल ऑफ इटसेल्फ म्हणजे स्वतःसारखंच इंडिव्हिज्युअल तयार करणं. मग त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणायचं, रिप्रोडक्शन. याची बेसिकली 2 टाईप असतात. पहिलं जो आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणणार. बरोबर ना. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, इट डज नॉट इन्व्हॉल्व गॅमेट्स. या रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला गॅमेट्स इन्व्हॉल्व झालेले पाहायला भेटत नाही. म्हणजे हे जे ऑफस्प्रिंग तयार होतील याच्यामध्ये, बरोबर ना, हे कसे असतील, दे आर जेनेटिकली सिमिलर. ओके. आणि त्यांनाच आपण ॲक्च्युली क्लोन्स असं म्हणायचं. काय म्हणणार आपण त्यांना, क्लोन्स. ओके. जर गॅमेट नाही म्हटल्यानंतर आपल्याला तिथं क्रॉसिंग ओव्हर पाहायला भेटणार नाही, रिकॉम्बिनेशन होणार नाही. त्यामुळं जे ऑफस्प्रिंग तयार होतील हे जेनेटिकली सेम आपल्याला पाहायला भेटणार, मग त्यांना क्लोन्स असं म्हटलं जातं. ओके. दुसरा जो टाईप आहे का जो आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे प्लांट्समध्ये असलेला, तो काय आहे, लक्षात ठेवायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ गॅमेट. याच्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, गॅमेट्स इन्व्हॉल्व होतील. लक्षात ठेवायचं. मग हे गॅमेट्स कोणते असतील, मेल गॅमेट, ओके, आणि फिमेल गॅमेट. आता मेल गॅमेटला काय म्हणतो आपण, याच्यामध्ये त्याला आपण मायक्रोस्पोर असं कन्सिडर करणार. आणि इकडं आपल्याला काय माहिती आहे, ओवा असं आपण कन्सिडर करणार प्लांट्समध्ये. ओके. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली 2 मेजर आपल्याला याच्यामध्ये स्टेप्स पाहायला भेटतील. पहिली जी स्टेप आहे याच्यामध्ये ती काय आपल्याला पाहायला भेटणार, मियोसिस. आता ह्या मियोसिसच्या प्रोसेस थ्रू काय होईल, गॅमेट फॉर्मेशन आपल्याला पाहायला भेटेल. गॅमेट फॉर्मेशन, बरोबर ना. म्हणजे जी डिप्लॉइड गॅमेट मदर सेल असते किंवा त्याला आपण MMC असं म्हणतो. ओके. काय म्हणणार, मायक्रोस्पोर मदर सेल किंवा मेगास्पोर मदर सेल आपण म्हणतो. ही कशी आहे, डिप्लॉइड, किंवा त्याला आपण काय म्हणायचं, मदर सेल असं कन्सिडर करणार. इट अंडरगो मियोसिसमध्ये गेल्यानंतर ॲक्च्युली याच्यापासून किती सेल्स फॉर्म होतील, 4 आपल्याला सेल्स पाहायला भेटतील. ओके. आणि ह्या ज्या 4 सेल्स असतील ह्या कशा असतील, ऑल दीज आर हॅप्लॉइड सेल्स. ह्या कशा असतील, हॅप्लॉइड सेल्स. म्हणजे हे जे काही स्ट्रक्चर्स फॉर्म होतील हे ॲक्च्युली काय येतं, हे येतं गॅमेट्स. हे लक्षात ठेवायचं. ओके. म्हणजे थोडक्यात मियोसिस हे कशासाठी हेल्प करतं, गॅमेट फॉर्मेशनसाठी. आणि दुसरा जो आपल्याला इव्हेंट पाहायला भेटतो याच्यामध्ये, मेजर इव्हेंट जो असतो तो म्हणजे काय, फ्युजन ऑफ गॅमेट. बरोबर ना. आता फ्युजन ऑफ गॅमेट म्हणजे काय, का मेल गॅमेट इट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट. बरोबर. आता ह्या फॅनोमेननला आपण काय म्हणतो, आपल्याला माहिती आहे फ्युजनला काय म्हणणार आपण याच्यामध्ये, फर्टिलायझेशन. इट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. याला फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. ओके. आणि आफ्टर फर्टिलायझेशन व्हॉट विल हॅपन, झायगोट फॉर्म होणार. काय फॉर्म होणार, झायगोट. ओके. पण आता याच्यामध्ये झायगोट फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये
किंवा रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट इन्व्हॉल्व झालेले आहेत, याला लक्षात ठेवायचं. आणि हे मिओसिस थ्रू तयार झाले. ओके, म्हणजे हा जो झायगोट असेल हा जेनेटिकली डिसिमिलर असेल. इट इज जेनेटिकली डिसिमिलर. व्हॉट इज मीन बाय जेनेटिकली डिसिमिलर? इट इज नॉट सिमिलर टू द पॅरेंट्सांका आपल्याला जेनेटिकली सिमिलर पाहायला भेटत नाही. ओके, आफ्टर झायगोट फॉर्मेशन ऑर्गॅनोजेनेसिस आपल्याला पाहायला भेटणार. म्हणजे करतोय आता सेक्शुअल रिप्रोडक्शन. या सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जर आपण पाहिलं 3 गोष्टी आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे. 3 थिंग्स ऑर वी कॅन से दॅट 3 सिक्वेन्शियल इव्हेंट्स, मेजर इव्हेंट्स आपल्याला पाहायला भेटणार सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. मग आता पहिला जो आपल्याला पाहायला भेटतो याच्यामध्ये त्याला म्हटलं तर प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. प्री फर्टिलायझेशन इव्हेंट. ओके, दुसरा जो आपल्याला पाहायला भेटणार याच्यामध्ये तो काय? फर्टिलायझेशन. ओके, आणि थर्ड वन जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट असं म्हणणार आहे. ओके, आता 1 बाय 1 आपण डिटेलमध्ये गोष्टी स्टडी करणार. मग याच्यामध्ये पहिलं येतं प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स. आता प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये ॲक्च्युली गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार. काय पाहायला भेटणार? गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस. फर्टिलायझेशनमध्ये काय होईल? गॅमेटचं फ्युजन होईल, पॉलिनेशन होईल आणि गॅमेटचं फ्युजन आपल्याला पाहायला भेटणार. आणि पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल? एम्ब्रिओ फॉर्म होणार, लक्षात ठेवायचं. ओके, सीड वगैरे फॉर्म होतात पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये. ओके, आता आपण पाहतोय सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. ओके, आपण पाहतोय सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी प्लांट्समध्ये कोणता ऑर्गन ॲक्च्युली हेल्प करतो किंवा कोणतं स्ट्रक्चर हेल्प करतं लक्षात ठेवायचं. त्याला आपण काय म्हणतो? फ्लावर. फ्लावर कशासाठी हेल्प करणार? सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. फ्लावर म्हणजे काय असतं? इट इज हायली मॉडिफाईड कंडेन्स शूट. इट इज highly modified condensed shoot which helps in sexual reproduction. का जो आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी हेल्प करणार. ओके, बिकॉज फ्लावर्समध्येच ॲक्च्युली काय होतील? मेल गॅमेट किंवा त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मेल गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आणि मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे फिमेल गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस ही कशामध्ये होत असती? फ्लावरमध्ये. आता ह्या फ्लावरमध्ये जर आपण पाहिलं एक टिपिकल आपण स्ट्रक्चर पाहूया. कोणकोणते स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. ओके, आता ह्या फ्लावरमध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायला भेटतं पहा एक सोलन स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि फ्लावर स्टॉक प्रेझेंट आहे. ओके, दिस सोलन स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज, याला आपण म्हणतो थॅलमस. बरोबर. नंतर हा जो फ्लावर स्टॉक आहे त्याला आपण पेडिसल असं कन्सिडर करणार. पेडिसल ऑर फ्लावर स्टॉक. ओके, इथं आता एक मिडल पोर्शनला आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला भेटतं पहा सेंटरला. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे 11th पहा. बरोबर. त्यानंतर हा ॲक्च्युली कशाचा पार्ट आहे? गायन्युएशियम त्याला आपण म्हणणार. ओके, नंतर ह्या ठिकाणी आपल्याला असे 2 स्ट्रक्चर्स पाहायला भेटणार अँड्रोएशियमचे. अँड्रोएशियमचे स्ट्रक्चर्स हे. बरोबर. त्यानंतर या ठिकाणी करोलाचे पार्ट आपल्याला पाहायला भेटणार. दीज आर नथिंग बट द करोला. बरोबर. आणि या ठिकाणी कॅलिक्स आपल्याला पाहायला भेटणार. चला आता आपण लेबल्स करूया. आपल्याला माहिती आहे पेडिसल आहे, थॅलमस आहे. आता ह्या थॅलमसमधून ॲक्च्युली आपल्याला मॉडिफाईड व्हर्ल काय होतात? अराईज होतात. मग त्या मॉडिफाईड व्हर्ललाच आपण काय कन्सिडर करणार? कॅलिक्स, करोला, अँड्रोएशियम अँड गायलोएशियम. ओके, आता सगळ्यात जो आउटर मोस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणणार कॅलिक्स. आता ह्या कॅलिक्समध्ये जो इंडिव्हिज्युअल मेंबर्स आहे म्हणजे सिंगल आपल्याला जो इंडिव्हिज्युअल मेंबर पाहायला भेटणार कॅलिक्समध्ये, मग त्याला काय म्हटलं तर? त्याला म्हटलं तर सेपल्स. काय म्हटलं तर? सेपल. ओके, आता आपल्याला हा जो ब्राईट कलरचा जो पार्ट पाहायला भेटणार वेगवेगळ्या डिफरंट कलरचे असतात त्यांना आपण काय म्हणणार? करोला.
करोलाचा जो इंडिव्हिज्युअल मेंबर आहे किंवा सिंगल जी आपल्याला पाकळी पाहायला भेटते, मग त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणणार पेटल्स. बरोबर. हा जो पार्ट आहे ॲक्च्युली दिस पार्ट इज नथिंग बट मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आपल्याला पाहायला भेटतो. ओके, त्याला आपण अँड्रोएशियम असं म्हणतो. अँड्रोएशियम. आता अँड्रोएशियममध्ये हा जो सिंगल इंडिव्हिज्युअल आहे, ओके, त्या सिंगल इंडिव्हिज्युअल्सला आपण स्टेमेन असं कन्सिडर करणार. इट इज कॉल्ड ॲज स्टेमेन. ओके, हा जो मिडल पोर्शनला आपल्याला पाहायला भेटणार म्हणजे सगळ्यात इनरमोस्ट जो वॉर्ल असतो त्याला आपण गायनोएशियम असं म्हणतो. ओके, आता गायनोएशियममध्ये एक पण असू शकतं मेंबर आणि मेनी पण आपल्याला पाहायला भेटणार. आता हा जो सिंगल मेंबर प्रेझेंट आहे गायनोएशियममध्ये, ओके, त्या सिंगल मेंबरला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज कार्पेल. त्याला कार्पेल म्हटलं जातं किंवा त्याला पिस्टिल असं म्हटलं जातं. ओके, आणि हा काय, हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे गायनोएशियम. अँड्रोएशियम इज नथिंग बट मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ओके, आता ह्या मेनोएशियम आणि अँड्रोएशियममध्ये काय होतं, गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आपल्याला पाहायला भेटणार. अँड्रोएशियममध्ये काय होईल, मेल गॅमेट्स फॉर्म होतील, त्याला आपण काय म्हणणार मग मायक्रोस्पोरोजेनेसिस. आणि गायनोएशियममध्ये काय होईल, फिमेल गॅमेट्स फॉर्म होतील, त्याला आपण मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणणार. ओके, अँड्रोएशियममध्ये आपण डिटेल पार्ट स्टडी करणार, पार्ट टीएस ऑफ अँथर. मग त्याच्यामध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहे आणि प्रोसेस कशी होती मायक्रोस्पोरोजेनेसिसची. त्यानंतर मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके, त्यानंतर मेल गॅमेटोफाईट कसा फॉर्म होतो. ओके, त्याच पद्धतीने आपण गायनोएशियममध्ये हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर स्टडी करणार आहे आणि मेगास्पोरोजेनेसिसची प्रोसेस पाहणार आहे आणि त्यानंतर फर्टिलायझेशनची प्रोसेस असेल. ओके, आणि लास्ट पार्ट जो आपण डिस्कस करणार तो म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन कोणकोणते आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस पाहायला भेटणार, हाऊ द सीड विल फॉर्म, सीड कसा फॉर्म होतो किंवा एम्ब्रिओ कसा फॉर्म होतो, तो आपण डिस्कस करणार आहे पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंटमध्ये. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, मेल गॅमेट्स फॉर्मेशनसाठी जो पार्ट हेल्प करणार आहे त्यांना आपण काय म्हणतो, अँड्रोएशियम. अँड्रोएशियममध्ये जो सिंगल इंडिव्हिज्युअल असतो त्या स्ट्रक्चरला आपण स्टेमेन असं म्हणायचं, याला लक्षात ठेवायचं. ओके, या स्टेमेनमध्ये आपल्याला कोणकोणते पार्ट्स पाहायला भेटणार, कोणकोणते पार्ट्स असतात स्टेमेन्समध्ये जर आपण पाहिलं, सपोज दिस इज स्टेमेन. या स्टेमेनमध्ये मेन दोन आपल्याला स्ट्रक्चर्स पाहायला भेटतील. ओके, याला स्ट्रक्चरला आपण कन्सिडर करणार फिलामेंट. आता फिलामेंटचं फंक्शन काय असतं, फक्त का हा जो अँथरचा पार्ट आहे म्हणजे त्याला आपण फर्टाईल पार्ट असं म्हणणार आहे. ओके, याला एक तर कनेक्शनसाठी हेल्प करणं फ्लावरसोबत आणि दुसरं म्हणजे काय, इट हेल्प्स टू रेज द अँथर. ह्या अँथरला रेज करणं, वरच्या साईडला शिफ्ट करणं, का जेणेकरून ज्यावेळेस पोलन रेन याच्यामध्ये फॉर्म होतील किंवा मायक्रोस्पोर फॉर्म होतील. ओके, का त्यावेळेस जे डिस्पर्शन आहे पोलन ग्रेनचं किंवा पॉलिनेशनसाठी हेल्प व्हावी त्यासाठी कोण हेल्प करतं, फिलामेंट आपल्याला हेल्प करणार, लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यामध्ये असणारा जो मेन पार्ट आहे तो म्हणजे काय आहे, अँथर. हे ॲक्च्युली काय आहे, दिस इज अँथर. अँथर हा काय आहे, फर्टाईल पार्ट आहे. काय असेल, फर्टाईल पार्ट. म्हणजे हा ॲक्च्युली मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मेल गॅमेट फॉर्मेशनसाठी हेल्प करणार. आता बेसिकली जर आपण पाहिलं अँथरमध्ये इथं आपल्याला काय पाहायला भेटणार, 1 and 2 दोन लोब्स प्रेझेंट आहे. सपोज इफ द अँथर हॅव 2 लोब्स, दोन लोब जर प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जातं डायथिकस अँथर, याला लक्षात ठेवायचं. असे जर दोन लोब प्रेझेंट असेल तर डायथिकस. सिंगल लोब जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण मोनोथिकस असं म्हणणार, मोनोथिकस, हे लक्षात ठेवायचं. समटाईम द अँड्रोएशियम हॅव ओनली सिंगल लोब अँथर, त्याला आपण मोनोथिकस असं म्हणणार आहे. ओके, आता आपण काय स्टडी करतोय, आपण डायथिकसचं आपण स्ट्रक्चर स्टडी करणार आहे. जर आपण डायथिकस जर अँथर स्टडी केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार, 2 लोब प्रेझेंट आहे आणि याचं आपण ज्यावेळेस सेक्शन करतो, सेक्शन केल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चर कसं पाहायला भेटणार, समवॉट दिस काइंड ऑफ आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतं. पहा,
बरोबर ना. हा एक लोब आणि हा एक लोब, याच्यामध्ये काही सर्टेन टिश्यूज प्रेझेंट असतात, त्याला आपण कनेक्टिव्ह असं कन्सिडर करणार, कनेक्टिव्ह. आणि प्रत्येक लोबमध्ये आपल्या इथे एक सॅक लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. सॅक लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. या सॅक लाईक स्ट्रक्चरला आपण पोलन सॅक असं कन्सिडर करणार, किंवा त्याला मायक्रोस्पोरॅन्जिया असं म्हटलं जातं. काय म्हणणार आपण त्याला? मायक्रोस्पोरॅन्जिया. म्हणजे ह्या स्ट्रक्चरमध्ये ॲक्च्युली काय होतात, मायक्रोस्पोर फॉर्म होतात. हे लक्षात ठेवायचं. ओके. प्रत्येक लोबमध्ये किती येतं? 2 काय येतं? पोलन सॅक प्रेझेंट आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे टोटल अँथरमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल पोलन सॅक किती प्रेझेंट आहे? 4 प्रेझेंट आहे. 2 लोब प्रेझेंट असेल तर 4 काय येतं? पोलन सॅक प्रेझेंट असतात. त्यामुळं त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? टेट्रा स्पोरॅन्जिएट. इट इज ऑल्सो नोन ॲज अ टेट्रा स्पोरॅन्जिएट. टेट्रा म्हणजे 4, हे लक्षात ठेवायचं, आणि 4 काय असतं याच्यामध्ये? पोलन सॅक प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याला टेट्रा स्पोरॅन्जिएट असं आपण म्हणणार आहे. ओके. चला आता आपण डिस्कस करूया टीयर्स ऑफ अँथर इन डिटेल्स.